नमस्कार मंडळी, आईची शाळा प्रकल्पातील किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचा पराठा. हा पराठा आपल्याला थंडीच्या ऋतूमध्ये शरीराला उपयुक्त असा हा पराठा आहे. आपण हा संक्रांतीलाही बनवू शकतो, परंतु पूर्ण थंडीच्या ऋतूमध्ये कधीही बनवण्याजोगा असा हा पराठा आहे. चला आपण त्याची कृती पाहूया. सुरुवातीला आपण या पराठ्याचं पीठ मळून घेऊया. या बोलमध्ये मी हे 1 वाटी व्यवस्थित भरून गव्हाची कणिक घेतलेली आहे. तुम्ही पाऊण कप गव्हाची कणिक आणि पाव कप मैदा असंही घेऊ शकता, परंतु इथे मी पूर्ण गव्हाची कणिक वापरते. त्याच्यामध्ये हे चवीपुरतं मीठ घालूया आणि हे 1 टेबलस्पून साजूक तूप घालूया. आणि आता आपण हे पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. तत्पूर्वी हे तूप मी या पिठामध्ये मिक्स करते. हे बघा, खुसखुशीतपणा येण्यासाठी या तुपाचा आपण वापर करतोय. हे बघा, अशी ह्याची ही वडीसारखी ह्या पिठाचा आकार होतोय. म्हणजे हे आपलं जे तूप आहे त्याचं प्रमाण बरोबर आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून ते मळून घेऊया. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. आपण चपातीची कणिक भिजवतो तेवढं मऊ नाही करायचंय, थोडंसं त्याच्यापेक्षा घट्ट. ते आपण पीठ आता मळून घेऊया. हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. तुमच्या लक्षात येईल. हे बघा किती घट्ट आहे ते. जास्त घट्ट नाही, जास्त मऊ नाही, असं हे पीठ मळलेलं आहे. आता आपल्याला 15 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवायचं. ही कणिक झाकून ठेवायची. आपलं पीठ व्यवस्थित मिक्स होतंय तोपर्यंत आपण त्या पराठ्यामध्ये लागणारं जे गोड सारण आहे ते करून घेऊया. हे बघा, इथे मी पाऊण वाटी हे सुकं खोबरं भाजून घेतलंय. याला भाजण्यासाठी मला फक्त 1.5 मिनिट लागले. जास्त खरपूस भाजायचं नाहीये. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता हे या मिक्सीच्या भांड्यामध्ये मी हे भाजलेलं खोबरं घेते. जेवढं खोबरं तेवढेच तीळ घेते. पाऊण वाटी हे पण भाजलेले तीळ आहेत, छान फुलवून भाजलेले आहेत. हे तीळ सुद्धा जास्त भाजायचे नाहीत, म्हणजे जास्त भाजले की त्याच्यात कडवटपणा येतो. म्हणून हे प्रमाणात व्यवस्थित फुलवून, अगदी न थांबता हलवून असे भाजायचे. हे बघा, थोडासा त्याचा रंगही चेंज होतो आणि ते फुलून येतात. तर हे पाऊण वाटी तीळ आहेत. आणि हे पाऊण वाटी गूळ आहे, गुळाची पावडर. हे बघा, पितांबरी रुची आनाची पावडर घेतली आहे मी. तिन्ही प्रमाण आपल्याला सेम घ्यायचे. पाऊण वाटी गूळ, पाऊण वाटी तीळ भाजलेले आणि पाऊण वाटी खोबरं, सुकं खोबरं भाजलेलं. त्याच्यामध्ये हे 1 चमचा वेलची पावडर घालते आणि थोडंसं मीठ घालते. हे बघा, आणि आता आपल्याला हे व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे. हे पहा, आपलं तिळगुळाच्या पराठ्याचं हे सारण करूनही झालेलं आहे.
हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता आपण पुढची कृती करूया. पीठ हे बघा, ही कणिक मळून आपण प्रेस करायला ठेवली होती, ती व्यवस्थित तयार झालेली आहे आणि आपलं हे सारण पण तयार आहे. आता आपण पराठा करायला घेऊया. हे बघा, त्या मळलेल्या कणकेचे मी हे पेढे करून घेतलेले आहे. आता आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. आता इथे मी पोळपाटावर ही कणिक घेतलेली आहे. तुम्ही कणिक किंवा मैदा घेऊ शकता आणि हा जो पेढा केला आपण तो त्याच्यावर ठेवायचा आहे. हे बघा, त्याला ती कणिक लागेल असं ठेवून हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे, अगदी पातळ. आता हे बघा, आपला पराठा छानपैकी लाटून झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, असा एवढा पातळ करायचा आहे आपल्याला. करंजीचे पातं करतो ना, तसं करंजीच्या पात्याप्रमाणे पातळ करायचं आहे. हे बघा, तो मी लाटून घेतलेला आहे. आता आपण पुढची कृती कशी करायची आहे की या पराठ्याच्या बरोबर मधोमध असे आपल्याला मार्क करायचे. हे आपल्या अंदाजासाठी. हा नुसता मार्क केलाय मी, कट नाही केलाय. आणि त्याच्यावर आपल्याला हे सारण घालायचंय, पण हे अर्ध्या भागावरच घालायचंय, पराठ्याच्या पूर्ण भागावर नाही. तर हे जे आपण तीळ गूळ खोबऱ्याचं सारण केलं होतं आणि वेलची घालून ते व्यवस्थित असं आपण अर्ध्या भागावर पसरून घेऊया. आणि ही जी कडा आहे ती आपल्याला बंद करण्यासाठी थोडी कडा सोडून द्यायची आहे. आता हे आपण अर्ध्या भागावर हे सारण पसरून घेऊया. हे बघा, मी या पराठ्याच्या अर्ध्या भागावर हे सारण पसरून घेतलेलं आहे. मला साधारणपणे या अर्ध्या भागावर घालण्यासाठी साधारण हे 4 ते 5 चमचे सारण लागू शकतं. जसं तुम्हाला कमी जास्त पाहिजे तसं तुम्ही घालू शकता. आता एक कृती करायची. हा जो आपण मार्क केलेला अर्धा भाग बाकीचा रिकामा ठेवलाय, त्याच्या बरोबर अर्ध्या भागावर आपल्याला असं कट करून घ्यायचंय. हे बघा, कट करायचं इथे या टोकापासून इथपर्यंत, मध्ये थोडासा भाग सोडायचा आहे. हे बघा, म्हणजे आपले हे या पराठ्याचे पाव भाग झालेले आहेत. बघा, हे बघा, हा पाव भाग जो इथे आपण हा चतकोर जो केला कट करून तो याच्यावर असा फोल्ड करायचा आहे. हे बघा, आणि हा जो बाकीचा अर्धा भाग आहे, हा पाव भाग चतकोर, हा या भागावर कट करायचा. असा दाबून घ्यायचा. कट करून इथे परतून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा जो बंद केलेला भाग आहे त्यातील या चतकोर भागावर हे असं घी लावून घ्यायचं, साजूक तूप. आणि त्याच्यावर थोडीशी आपल्याला ही कणिक किंवा मैदा भुरभुरवायचा. हे बघा, आणि हा जो तूप न लावलेला भाग आहे तो त्याच्यावर परतून ठेवायचा आहे. हे बघा, असं आपल्याला हा पराठा, पूर्ण पराठ्याचा पाव भाग, त्रिकोणी भाग तयार झालेला आहे. आणि त्याची ही जी टोकं आहेत ही आपण या काट्याने बंद करून घ्यायची, प्रेस करून अशी, म्हणजे आपल्याला तो शेकताना उघडणार नाही. हे बघा, असं व्यवस्थित डिझाईन करून अशी बंद करून घ्यायची. आणि आता आपल्याला हा पराठा तव्यावर शेकून घ्यायचा आहे. तो आपण शेकून घेऊया. आता इथे गॅस मी ऑन केलेला आहे. त्याच्यावर हा तवा ठेवलेला आहे नॉनस्टिक, आणि त्याच्यावर हे घी लावून घेते.
पराठा केला होता त्रिकोणी, तो या तव्यावर ठेवते. हे बघा, फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. हा हे बघा, लो फ्लेमवर आपण या पराठ्याची एक बाजू व्यवस्थित शेकून घेत आहोत. तेल पण सोडलेलं आहे, तूप सोडलेलं आहे मी. आणि आता आपल्याला हा पराठा परतून घ्यायचा आहे. हा बघा, छान मी परतून घेतलेला आहे. एका बाजूने अगदी मस्तपैकी ब्राउनिश रंगावर हा शेकून तयार झालेला आहे. आणि असा थोडा प्रेस करून आपण दुसरी बाजू पण त्याची शेकून घेऊया. आणि तत्पूर्वी त्याच्यावर थोडंसं आपण घी सोडूया दुसरी बाजू शेकण्यासाठी. आणि आपण हे व्यवस्थित शेकून घेऊया. हे बघा, दुसरी बाजू पण आपली व्यवस्थित शेकून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती खरपूस छानपैकी पराठा आपण शेकलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. वा वा, परफेक्ट पराठा झालेला आहे. आपण आता आपल्या तो डिशवर काढून घेऊया. आता बघा, हा पराठा आपण या डिशवर टिश्यू ठेवून काढून घेऊया आणि बाकीचे पराठे असे शेकून घेऊया. हे पहा मंडळी, आपले हे तीळ आणि गुळाचे आणि खोबऱ्याचे अशा खास पुरणाचे हे पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि तुपाची धार सोडून ते अतिशय चवदार लागतात आणि होतातही छान, चवीलाही छान. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. किती खुसखुशीत दिसत आहेत. हे सहज मोडत आहेत. हे बघा, खायला पण असे छान चवदार आणि खुसखुशीत असे हे तिळगुळाचे पराठे मी सादर केलेले आहेत. तुम्हीही तुमच्या घरी असेच पराठे करून तुमच्या घरच्यांना खुश करा. आणि थंडीच्या ऋतूतला हा एक छान शरीरासाठी उपाय देऊन तीही तुमची गृहिणीची जबाबदारी पूर्ण करा. धन्यवाद मंडळी. मस्त खा आणि स्वस्थ रहा.